तुम्ही तुमच्या कॉन्ट्रॅक्टरशी बोला, नाही तर उद्यापासून येऊ नका, अशी हुकूमशाही आतमध्ये चालायची. कंपनीला हा रूलच नाही का तुम्ही एखादा स्किल वर्कर मशीनवर जर का ठेवते तर त्याला समान कामाला समान वेतन भेटलं पाहिजे. तिथले लोकल आहेत त्यामुळे पार्ट टाइम जॉब, कोणी शेती व्यवसाय, कोणाचा दुग्ध व्यवसाय, तो करून आम्ही इथं 16-17 हजार काम करू शकतो, आमची उदरनिर्वाह करू शकतो. पण पुण्याला जायचं म्हणजे मॅडम तिथं भाडंच किती आहे, त्यामुळे ते आमचं काही शक्य नाही तिथं. त्याला तुम्ही 60-70 हजार पगार द्यायचा आणि आम्हाला 20,000 पगार. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पण मिनिमम वेजेसचा जो ऍक्ट आहे तो पण फॉलो नाही करत. आज आमच्यावरती इतकं अन्याय झालेलं आहे. मला इथं स्वतःला 9 वर्ष झालेले आहे. 9 वर्षामध्ये मी स्वतः संघर्ष बघितला. इथं तिकीट नंबर पण चेंज केले जातात. ही ग्रॅज्युटी असते याची पण व्यवस्थित आम्हाला कल्पना दिली नाही. कोण बोलणार सगळ्यात एक जण कोणीतरी ठेवायचं सगळे पण बोलणार लाव रे यावं. असू दे तुझ्याकडे ठेव हातात. सगळे सुशिक्षित स्किल्ड आणि तरुण रात्रीच्या रात्रीमध्ये काढून टाकले गेलेले आहेत कामावरनं. फक्त एवढंच की त्यांची एक डिमांड होती की 15 वर्ष आम्ही ते खूप मेहनत करून तुमच्या कंपनीसाठी काम करतो आणि तुम्ही आम्हाला कमीत कमी काहीतरी वेतन वाढवून देऊन किंवा जे काही अधिनियम आहेत त्या नियमानुसार कंपनीने वागावं एवढंच डिमांड केल्यामुळे 30 लोकांना एका रात्रीत बेरोजगार करण्यात आलेलं आहे. नाशिकचे हे सगळे कर्मचारी आहेत आणि ह्यांनी आता एक युनियन बनवलेली आहे आणि बेमुदत संपावर स्वतःच्या डिमांड्स पूर्ण करण्यासाठी बसलेले आहेत. आता हे जो कोणी बघत असेल त्याला एक कळायला पाहिजे की मोदीजी म्हणतात की स्किल्ड वर्कर्सना कुठे ना कुठेतरी वाव द्या, कारण भारताची जर इकॉनॉमिकची रीड जर काही असेल तर ते आहे स्किल्ड वर्कर. आणि आपल्या देशामध्ये दुर्भाग्य आहे की स्किल्ड वर्कर्सला प्रायव्हेट कंपनी जेव्हा हायर करते तेव्हा त्यांच्यासाठी कुठलेच नियम किंवा कुठल्याच प्रकारच्या फॅसिलिटीज देत नाही. आणि जेव्हा फॅसिलिटीज तरुण मागतात तेव्हा त्यांना सांगितलं जातं की तुम्ही बाहेर जा. आणि म्हणून हे लोक मुदत आता बसलेत संपावर, त्यांचं पण नुकसान होत आहे. आणि त्यांच्या काय मागण्या आहेत आणि त्यांचा काय त्रास आहे आपण जाणून घेऊया या चॅनलमध्ये. थँक्यू. थँक्स बोला काय बसलात कशासाठी? कंपनीने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, सगळ्यांना कायमस्वरूपी परमनंट करावं वगैरे, ज्या फॅसिलिटी असतील ते सगळे द्याव्यात. म्हणजे जे काही परमनंटच्या फॅसिलिटी ते सगळ्यांना देण्यात यावं. जे मुलांना बाहेर काढलंय 30 मुलांना त्यांना आतमध्ये घ्यावं. असं कोणाला पण म्हणजे नाही का असं हे नाही करू. पण ते त्या 30 मुलांना बाहेर काढायचं कारण काय होतं? हेच आम्ही HR कडे साहेबांकडे जायचो आमच्या मागण्यासाठी, तर आम्हाला डायरेक्ट बोलले जायचे की तुम्ही तुमच्या कॉन्ट्रॅक्टरशी बोला, नाही तर उद्यापासून येऊ नका, अशी हुकूमशाही आतमध्ये चालायची. तर तुम्ही इथे असाइन कॉन्ट्रॅक्टर थ्रू झालात हो, की डायरेक्ट झालात? डायरेक्ट नाही, कॉन्ट्रॅक्ट. मग तुमचा कॉन्ट्रॅक्टर काय बोलतोय आता? कॉन्ट्रॅक्टर म्हणतो तुम्हाला कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करायचं तर करा, नाही तर मग सोडून द्या. करायचं तर करा, नाही तर सोडून द्या, अशी लँग्वेज असते यांची. आणि किती वर्षापासून काम करताय? मला 5 वर्ष झाले कंपनीत. तुम्हाला किती वर्ष झाले? मला पण 5 वर्ष झाले. तुम्हाला किती वर्ष झाले? 10 वर्ष झाली, 11 वर्ष. तुम्हाला किती वर्ष झाले? 2 वर्ष, तुम्हाला 7 वर्ष. म्हणजे सगळे 5-7च्या ऍव्हरेज मध्ये आहात. 12 पर्यंत आहात. तर तुमच्या बेसिक मागण्या आता काय आहेत? आमच्या बेसिक मागण्या याच आहे का कॉन्ट्रॅक्ट सिस्टम म्हणजे काय असतं, तर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट सिस्टम मध्ये फक्त कंपनीचा पेंट करण्यासाठी आणि गार्डनची गवत वगैरे काढण्यासाठीच घेऊ शकते. जेव्हा आम्ही डॉक्टर DL कराड यांना भेटलो तेव्हा त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं का कॉन्ट्रॅक्ट सिस्टम ही अशासाठी असते आणि जेव्हा तुम्ही मशीन वगैरे कामं करता तर ही कंपनीला हा रूलच नाही का तुम्ही एखादा स्किल वर्कर मशीनवर जर का ठेवते तर त्याला समान कामाला समान वेतन भेटलं पाहिजे. नाही समान ठीक आहे, आमच्यापेक्षा त्या परमनंट वर्करांना जास्त एक्सपिरियन्स वगैरे आहे, तर मग त्यांच्यात एवढं नाही पेमेंट, पण मग बेसिक वेतन वगैरे पण तुमचं जे दिलं कॉन्ट्रॅक्ट पाहिजे. साईन झालंय ते कॉन्ट्रॅक्टर बरोबर झाले की कंपनी नाही. बरोबर? कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आहे ना, जेव्हा 240 दिवस भरतात ना त्याच्यानंतर कंपनीचा हा नियम असतो का त्यांना कंपनी रोलवर घेण्यात यावं मुलाला. पण मग ह्या कंपनीनं असं कुठल्याही प्रकारे कोणत्याही मुलाला कधी 15 वर्षाच्या कालावधीत या काही मुलाला कंपनी बेसिस ऑन रोल घेतलं नाही. त्याच्यामुळं हा तीव्र उद्रेक संताप या
मुलांचा झालेला पण होता. 15 वर्ष तुम्ही चुप कसे काय बसलात? म्हणजे तुम्हाला तर 7-8 वर्ष झाले, हा. ते काम करत 10 वर्ष बोललात right? 7-8 तर मग मॅडम ते कसं होतं का फॅमिली प्रॉब्लेम वगैरे असतात ना त्याला आणि वेळोवेळी जेव्हा जेव्हा 4-5 जण वरती मॅनेजमेंट जायचं तर मॅनेजमेंट त्यांच्यावर दबाव आणून त्यांना कामावरतून कमी करायचे. हम्म. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा होता. मग आता जे 30 मुलं कमी झाले त्याच्यात इथे कोणी आहे का? मीच आहे, मी आहे, तुम्हाला पण भरपूर जण काढलं. आहे. कारण काय काढायचं, काय दिलं? काहीच नाही कारण. त्यांनी फक्त फोनवरती आम्हाला काढल्याच्या नंतर आहे ना ट्रान्सफर लेटर टाकलं तर आम्ही मग वेगळ्या कंपनीत कसं काय जाऊ? जर का आम्ही तुमच्या कंपनीसाठी जर का 7 ते 8 वर्षाचं योगदान केलेलं आहे तर मग आम्ही वेगळी जाऊन तर आमचा म्हणजे तुम्हाला हक्क ट्रान्सफर मागू केलं, शकत नाही. नोकरीवरनं नाही काढलं? नाही नोकरीवर काढलं. काही ना पुण्याला. पुण्याला कंपनी दिली आणि- आणि इथं स्थानिक मुलगा आहे तो पुण्याला 16-18 हजारामध्ये कसं काय काम करू शकतो मॅडम? हम्म. आणि इथं कसं पार्ट टाइम जॉब आम्ही इथले लोकल आहेत त्यामुळे पार्ट टाइम जॉब कोणी शेती व्यवसाय कोणाचा दुग्ध व्यवसाय तो करून आम्ही इथं 16-17 हजार काम करू शकतो, आमची उदरनिर्वाह करू शकतो. हम्म. पण पुण्याला जायचं म्हणजे मॅडम तिथं भाडंच किती आहे त्यामुळे ते आमचं काही शक्य नाही तिथं जाणं. आणि मग नंतर आम्ही पुण्याला ट्रान्सफर नाही केलं त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला मग काढून टाकायचे तुम्ही नोटीस. कोणाशी बोलताय? हा व्यवहार कोणाबरोबर करताय कंपनीमध्ये? मॅनेजमेंट याच्यावर कोण आहेत मॅनेजमेंट मध्ये? सावंत साहेब. अच्छा. आणि तुमचे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत? कॉन्ट्रॅक्टर अमित इर्षिद म्हणून आहे. 3 कॉन्ट्रॅक्टर मॅडम, एक अमित इर्षिद आणि एक टॅलेंट नेक्सा आणि एक संतोष केरवेल म्हणून. तुमचं सिलेक्शन कसं होतं? इंटरव्ह्यू कंपनीमध्ये इंटरव्ह्यू होती. आम्हाला ट्रेनिंग पण कंपनी मार्फतच दिल्या जाते हम्म. आणि आम्हाला परस्पर कॉन्ट्रॅक्ट मध्ये टाकलं. कॉन्ट्रॅक्ट मध्ये टाकतात. अच्छा. आमचा आणि कॉन्ट्रॅक्टरचा संबंध हा फक्त पेमेंट पुरताच राहतो. म्हणजे तुमचं पेमेंट कॉन्ट्रॅक्टरला जातं आणि कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला देतो. हो. कंपनी कॉन्ट्रॅक्टरला देते आणि कॉन्ट्रॅक्टर आम्हाला देतो, एवढाच त्यांचा नाही आमचा संबंध आहे. बाकी आम्ही एवढे वर्ष काम करतोय फक्त कंपनीसाठीच करतोय ना. हम्म. आमच्या सोबत कंपनीमध्ये ऑलरेडी एक युनियन आहे. तो व्यक्ती जो काम करतो तेच काम सेकंड शिफ्टला आमचा कॉन्ट्रॅक्टचा व्यक्ती करतो. त्याला तुम्ही 60-70 हजार पगार देता आणि आम्हाला 20,000 पगार देता. मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. एक मिनिमम वेजेसचा जो ऍक्ट आहे तो पण फॉलो नाही करत आहे. स्किल वर्कर, सेमी स्किल, अनस्किल हे तुम्ही हे तर बघा ना. तुम्ही कधी इंडस्ट्रियल मिनिस्ट्रीला लिहिलेलं आहे? आता कामगार आयुक्तालयामध्ये आम्ही लेटर दिलंय. हम्म. त्यांनी मीटिंग लावली होती, कंपनीचा प्रतिनिधी कोणीच उपस्थित नाही राहिलं. हम्म. त्यानंतर आता आम्ही 2-3 दिवसापूर्वी कामगार मंत्र्यांना पण भेटलो, त्यांना पण निवेदन दिलंय. तर पुढे काय होईल ते बघू आता. असं इथं आज एवढे कामगार बेमुदत संप चालू आहे. याची कोणीतरी दखल घेतली पाहिजे. आपले आयुक्त असतील, आज 6वा दिवस आहे. आज आमच्यावरती इतका अन्याय झालेला आहे. मला इथं स्वतःला 9 वर्ष झालेले आहे. 9 वर्षामध्ये मी स्वतः संघर्ष बघितला. इथं तिकीट नंबर पण चेंज केले जातात, ती गॅज्युटी असते याची पण व्यवस्थित आम्हाला कल्पना दिली नाही जात. त्याच्यामुळं आम्ही वारंवार साहेबांना सांगितलं आमचा पेमेंट असं किंवा इतर फंड असला आमचा वाढवा तुम्ही. तुम्हाला काही TA-DA वगैरे काही मिळतं? काही फंड वगैरे काहीच नाही, तुम्हाला काही प्रॉव्हिडंट फंड वगैरे? काहीच नाही. फक्त PF PF भेटतं. आणि SI एवढंच. जी आमची गॅज्युटी होती याच्याबद्दल जरी आम्ही साहेबांना मॅनेजमेंटला विचारायला गेलो, कॉन्ट्रॅक्टर त्यांना मिळालेले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला न्याय कोणीच देऊ शकत नाही. आम्ही सांगितलं आमचा पेमेंट वाढवा, मग आम्ही कवर गुलामगिरीमध्ये जागायचं. आम्हाला आमचा हक्क तर मिळालाच पाहिजे. आज महागाई बघा तुम्ही किती झाली, गॅस बघा, आता पेट्रोलचे भाव वाढले एवढे 5 ते 6 दिवसामध्ये. 16-17 हजार रुपयामध्ये काय होतं तुम्ही आणि विचार जेवढे कामाला येतात ते कुठून येतात सगळे? करा. मॅडम काही नाशिकचे, काही आजूबाजूचे, प्रत्येक जण मुलगा 10 ते 15 किलोमीटरवरून येते. आज 10 ते टाकून जरी 15 दिलं किलोमीटर. तरी एका मुलाला 60 ते 70 रुपयाचं पेट्रोल लागतं सिंगल मुलाला. हम्म. मग यांनी जर समजा आम्ही न्याय मागतोय, आम्हाला कुठं न्याय तर मिळालाच पाहिजे. का आम्ही आज गुलामगिरीमध्ये जागायचं का? येतं चालणार नाही ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला संविधान दिलं, त्या संविधानाची कुठेतरी अंमलबजावणी झाली पाहिजे. येतो बरोबर का नाही? कोणत्या संविधानाचं बोलता तुम्ही सांगा? कामगार कोणत्या कायदा जो दिला त्या कायद्याची अंमलबजावणी तर झालीच पाहिजे ना. ते समान तुम्हाला वेतन आम्हाला तुमचे मिळालंच 3 पाहिजे. डिमांड्स काय आहेत? सध्या डिमांड्स काय आहेत तुमचे? जर मी आमची 3 डिमांड काय नाही, विचारले आमचे 160 पोरं आहे, यांना तुम्ही मध्ये घेतलं पाहिजे. त्यांचं म्हणणं एकच आहे की तुम्ही हा झेंडा काढा, नंतर तुम्ही मध्ये या. आम्ही हा झेंडा काढणार नाही. याच्या पहिले पण आम्हाला खूप आश्वासन दिले, आमच्यावरती अन्याय झाला. जे आमचे सिटूचे डॉक्टर साहेब असतील, कराड साहेब, हे आम्हाला न्याय मिळवून देणार आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही. या झेंड्याच्या मार्फत आमच्या ज्या मागण्या असतील. पण हा झेंडा जो आहे तो कम्युनिस्ट पार्टीचा आहे. हो, तर तुम्ही कम्युनिस्ट सगळे पार्टी. कम्युनिस्ट पार्टीचे हो, आहात? कम्युनिस्ट पार्टी आम्ही सभासद झालो. ज्या दिवशी आम्हाला न्याय भेटल त्या दिवशी आम्ही मध्ये जाऊ. मग तुम्ही कम्युनिस्ट पार्टीच का निवडली? सरांचं नाव पण चांगलं आहे. इथं गोंदिया MIDC मध्ये 3 ते 4 युनियन आहेत, त्याच्यामुळे आम्ही ही पार्टी निवडली. तर तुम्हाला वाटतं कम्युनिस्ट पार्टी तुमच्यासाठी न्याय करेल? हो, 100%. डॉक्टर साहेब आम्हाला न्याय देतील याची आम्हाला खात्री.
The demands are basic. They just want that the minimum wages should be paid to them. They just want they should be welcomed in a company with the rightful demands of theirs. They want some basic dignity to be paid to them, and they want the slavery of their jobs should be curtailed somewhere. So finally, all these people restored to Communist Party and the Union with the hope that they'll get justice one day. All those who are watching this channel, I just would like to request that there are so many youth in this country are deprived of work, and those who are working and especially skillful workers, they are not treated well in the company. So somewhere government needs to intervene into this and do justice to the people, those who are sitting here with unconditional demands and agitation. We'll meet in next episode with some other things. Till then, goodbye.